नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा आत्नुरे. आज आपण इकॉनॉमिक्स मायक्रो अनालिसिस घेणार आहोत. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क पूर्व परीक्षा 2024 साठी हे आपलं मायक्रो अनालिसिस असणार आहे. की मायक्रो अनालिसिस म्हणजे नेमकं काय, की काय फायदा होणार आहे यातून मी पहिलं सुरुवातीला सांगतोय. तर लक्षात घ्या मित्रांनो, इकॉनॉमिक्सवर जवळजवळ 15 प्रश्न येत आहेत. 30 एप्रिलचा पेपर आपण बघितलेला आहे सर्वांनी. तर 30 एप्रिलच्या पेपरमध्ये 15 प्रश्न इकॉनॉमिक्स आलेले आहेत. 15 पैकी 15 जवळपास म्हणतोय की 15 पैकी 15च येतील, कोणाला येऊ पण शकतात. 15 पैकी 15 जर आणायचे असतील तर त्यासाठी काय केलं पाहिजे, नेमकं कोणत्या टॉपिकवर फोकस केलं पाहिजे आणि त्या टॉपिक मधल्या कुठल्या पॉइंटला जास्त फोकस केलं पाहिजे यावर आपण जास्तीत जास्त या लेक्चरमध्ये बघणार आहोत. ओके, म्हणजे जेणेकरून त्या टॉपिकला जास्तीत जास्त रिव्हिजन होतील, त्या टॉपिक मधल्या त्या पॉइंटला जास्तीत जास्त रिव्हिजन होतील आणि मार्क मात्र आपला 15 पैकी 13-14 बरोबर येतील. आपण सगळ्याच टॉपिकला तेवढंच महत्त्व दिलं तर मात्र मार्क येणार नाहीत. ओके, म्हणून मित्रांनो या इकॉनॉमिक्स नंतर मी लवकरच पॉलिटीचं देखील घेणार आहे. पॉलिटी त्यानंतर मग आपण आपला हिस्ट्री झालेला आहे, त्यानंतर मग जॉग्राफी, असा आपण बाकीचे सगळे विषय या मायक्रो अनालिसिसच्या माध्यमातून संपवणार आहोत. की जेणेकरून विद्यार्थ्याला, म्हणजे मी जे काय म्हणतोय, महाराष्ट्रामधील तमाम ग्रामीण भागातील बांधावरच्या विद्यार्थ्यापर्यंत ही मायक्रो अनालिसिस गेलं, त्यांना अभ्यासाची रणनीती कळेल, नेमकं कसा अभ्यास करावा म्हणजे मार्क मला पडतील आणि मी शहरातल्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करू शकेल किंवा मी बाकीच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा करू शकेल आणि मी त्या लिस्टमध्ये माझं नाव येईल. यासाठी मला काय करावं लागेल, जेणेकरून या प्रत्येक गोष्टीवर या डिस्कशन करण्यासाठी मी या ठिकाणी आलेला आहे. मित्रांनो, आता बघा, इकॉनॉमिक्स या विषयामध्ये, इकॉनॉमिक्समध्ये जर आपल्याला मार्क घ्यायचे असतील तर काही कन्सेप्ट पण क्लिअर असणं गरजेचं आहे. मग त्यासाठी 11वी आणि 12वीची पुस्तकं आता जी दिलेली आहेत ती खूप सुंदर आहेत. मला माहिती नाही किती जणी वाचलात वगैरे, काही नाही वाचलात, पण बिनधास्त ते वाचा. खूप छान पुस्तकं आहेत ती. आणि आता जे काय मी टॉपिक देणार आहे त्या टॉपिकला जास्तीत जास्त महत्त्व द्या आणि तरच यश आपल्या कार्य, ज्याला म्हणतो की आपण प्रत्येक वेळेस सर माझा 42 स्कोर येतोय, माझा 52 येतोय, मग हे तुमची काय डोक्याची किटकिट राहणार नाही. डायरेक्ट तुम्ही 60+ जर मार्क घ्यायचे असतील तर या प्रत्येक विषयाची जी मी रणनीती देतोय त्या रणनीतीला धरून अभ्यास करा. निश्चिंत मित्रांनो मार्क येतील. आणि दररोज ह्या रणनीतीसोबतच दररोज मॅथ रिझनिंग असेल, करंट असेल, दररोज करा, वेळ द्या त्याला, नक्कीच यश मिळते. बघा, यश अचानक 1-2 दिवसानं मिळत नाही. ओके, आणि यश मिळाल्यानंतर ते कधी यश मिळाल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळा असतो. आणि यश मिळाल्यानंतर जळणारी पण खूप असतात, त्यामुळं त्याचा विचार नाही करायचा, प्रगती करायची. आणि प्रगती करताना अशी किती अडचणी येऊ त्याला सामोरं जायचं. ओके, त्यामुळं बिंदास्त भिडा. इकॉनॉमी मायक्रो अनालिसिस यामध्ये बघा, इकॉनॉमिक्समध्ये जर मागचे आपण पहिले सिलेबस सांगतो, अभ्यासक्रम काय आहे. तर अभ्यासक्रम बघा, अभ्यासक्रम मध्ये काय दिले, अर्थव्यवस्था म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था, त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न दिलेलं आहे. सिलेबस आणि प्रिव्हियस इयरची क्वेश्चन हे आपला दिशा दाखवणार आहेत की नेमकं काय केलं पाहिजे. त्यानंतर शेती आणि उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती, शासकीय अर्थव्यवस्था म्हणजेच त्यामध्ये अर्थसंकल्प, लेखापरीक्षण, एवढ्या गोष्टी आपल्या सिलेबसमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे यामधून टॉपिक कोणती बाहेर पडतात रे. पहिला टॉपिक येईल यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, म्हणजे कोणता टॉपिक आपण टच करणं गरजेचं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक असेल. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय काय केलं पाहिजे मी सांगणारच आहे. जीडीपी असेल, जीएनपी असेल, एनडीपी असेल, एनएनपी असेल, राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल, आधारभूत वर्ष असतील किंवा मग त्याचे कन्सेप्ट असतील. जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, एनडीपी म्हणजे काय, एनएनपी म्हणजे काय, फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, मार्केट प्राइस म्हणजे काय, जीडीपी डिफ्लेक्टर म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, किंवा जीडीपी कन्सेप्ट काय आहे,
या सगळ्या गोष्टीच्या काही कन्सेप्टवर पण प्रश्न विचारू शकतात. आधारभूत वर्षावर विचारतील. आवडता प्रश्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न समिती असेल, CSO असेल, NSSO असेल, सध्या दोघांचं एकत्रीकरण करून केलेलं NSO असेल, यावरही प्रश्न येऊ शकतात. मग राष्ट्रीय उत्पन्न असेल. दुसरं शेती आहे. शेती हा टॉपिक काय वेगळा नाही. मग शेतीमध्ये काय विचारू शकतात? कृषी म्हणजे कृषीचं GDP मधलं प्रमाण काय आहे, रोजगारामधलं प्रमाण काय आहे, मग कृषीचं जे काय कर्ज पुरवठ्याचे जे काय माध्यम आहेत ते विचारू शकतात, किंवा कृषी संबंधित संस्था विचारू शकतात. आणि जास्तीत जास्त प्रश्न सध्या कृषीच्या रिलेटेड कशावर विचारतात तर योजनेवर विचारतात. पीक विविधीकरण, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गतचे जे काय पीक विविधीकरण विचारलं होतं, बरोबर ना. म्हणजे शेती संबंधित जास्तीत जास्त कशावर भर द्यायचा आपल्याला? योजनावर. मग त्या योजना कुठून करायच्या सर? तर त्या योजना जास्तीत जास्त अर्थसंकल्पामधून जे दिलेली आहेत, महाराष्ट्र अर्थसंकल्प असेल, भारताचं आर्थिक पाहणी असेल, अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी याच्या रिलेटेड त्या ठिकाणी प्रश्न असतात. ओके. मग बघा, शेती हा टॉपिक आहे. त्यानंतर उद्योग आहे. मग उद्योग शेतीमध्ये तुम्हाला हरित क्रांती पण थोडंफार बघावं लागणार आहे आणि वेगवेगळ्या क्रांत्या पण बघावं लागणार आहे. मी ते सगळं तुम्हाला समोर एक्सप्लेन करतो. उद्योग. त्यानंतर चौथा टॉपिक करे परकीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणा. परकीय व्यापार, बँकिंग म्हणजे व्यापारी बँका वगैरे. आता लोकसंख्या हा टॉपिक तुम्हाला मी या ठिकाणी न सांगता मला वाटतं की बाबा तुम्ही लोकसंख्या हा टॉपिक याच्यामध्ये केला तरी चालते. आपल्या भूगोलमध्ये म्हणजे कुठल्या तरी एका ठिकाणी जर लोकसंख्या व्यवस्थित केलात तर मग इथली लोकसंख्या तिथली लोकसंख्या वेगळ्या असणार नाही, बरोबर. त्यामुळं लोकसंख्या हा टॉपिक एका जागी केला तरी सफिशियंट आहे. म्हणून लोकसंख्या हा टॉपिक करणं गरजेचं आहे. त्यानंतर दारिद्र्य. दारिद्र्यावर दरवर्षी एक प्रश्न असतो मित्रांनो. मागच्या आता 30 एप्रिलच्या परीक्षेला पण दारिद्र्यावर एक प्रश्न होता, बरोबर. ते कोणावर होता? तेंडुलकर यांच्या 2011-12च्या आकडेवारीवर होता दारिद्र्य. त्यानंतर बेरोजगारी. त्यानंतर मुद्रा आणि राजकोषीय नीती म्हणजे काय रे? मुद्रा म्हणजे काय रे? मुद्रा नीती म्हणजे काय? बऱ्याच जणांना माहिती नसते. म्हणजे RBIच्या धोरणाला मुद्रा नीती म्हणजे मॉनिटरी पॉलिसी म्हणतात. मग इथं जर तुम्ही मौद्रिक धोरण म्हणजेच काय रे? मौद्रिक धोरण म्हणजेच RBI हा टॉपिक जर बघितलात मग त्याची गरज पडणार नाही. कधी कधी RBIच्या संख्यात्मक साधण्यावर विचारतात. रेपो, रिव्हर्स रेपो, ओके, SLR, CRR, ओके, त्यावर विचारू शकतात. बेरोजगारी, दारिद्र्य, लोकसंख्या आणि त्यानंतर बघा आता हा संपला तुमचा. ओके. आता राजकोषीय नीती. राजकोषीय नीती म्हणजे सरकारची असते आणि ही मुद्रा नीती म्हणजे काय असते रे? ती RBIची असते. RBIची मुद्रा नीती. मॉनिटरी पॉलिसी अँड फिस्कल पॉलिसी. फिस्कल पॉलिसी ही गव्हर्नमेंटची असते. ओके. मग आता हे फिस्कल पॉलिसी आणि अर्थव्यवस्था, अर्थसंकल्प, लेखा परीक्षण हा सगळा पॉईंट जो आहे सार्वजनिक वित्त मध्ये येतो. सार्वजनिक वित्त जो काही टॉपिक आहे, पब्लिक फायनान्स जो आहे त्यामध्ये मग अर्थसंकल्प असेल, मग अर्थसंकल्पाचं स्वरूप, अर्थसंकल्पाचे प्रकार किंवा अर्थसंकल्प पारित होण्याची प्रक्रिया कशी असते, मग त्यामध्ये अर्थसंकल्पाला घटनात्मक दर्जा देण्यासाठी मग त्यामध्ये मतदानित खर्च करे, मग त्या ज्याला म्हणतो आपण काय, ज्याच्यावर मतदान घेतलं जात नाही, जे प्रभारित खर्च ज्याला म्हणतो ते असेल, प्रभारित अनुदानाच्या मागण्या असतील किंवा मग काटकसर असतील वेगवेगळ्या, किंवा अनुदानाच्या मागण्या वेगवेगळ्या असतील तर त्या असतील, किंवा स्वरूप म्हणलात कशाचं, अर्थसंकल्पाचं स्वरूप म्हणलात तर अर्थसंकल्पाच्या स्वरूपामध्ये जास्त प्रश्न कशावर येतात विचारले जातात तर शून्याधारित अर्थसंकल्पावर विचारतात. तो काय अर्थसंकल्पाचा प्रकार नाही. मग सरकारी अर्थसंकल्पाचे प्रकार यावरही विचारलेला आहे. समतोल अर्थसंकल्प असेल किंवा मग शिल्कीचा अर्थसंकल्प असेल किंवा तुटीचा अर्थसंकल्प असेल त्यावर विचारलेला आहे. मग किंवा मग काय कशावर विचारतील, तुटीचा अर्थ भरणा, त्याचे उपाय वगैरे, किंवा त्याचे उद्दिष्ट काय, त्याचा दुष्परिणाम काय होतो किंवा त्याचे उपाय काय आहेत त्यावर विचारू शकतात. ओके. आणि म्हणजे सार्वजनिक वित्तांतर्गत, सार्वजनिक वित्तांतर्गत अजून काय प्रश्न विचारतील रे बाबा, तर सार्वजनिक वित्तामध्ये तुम्हाला जनरल बजेटवर विचारू शकतात किंवा तुमच्या जे काय लेखा आणि लेखापरीक्षणमध्ये कॅग, CGA वगैरे असेल किंवा ज्या काय वित्तीय समित्या आहेत त्या संसदेच्या त्यावर प्रश्न येऊ शकतो, किंवा मग कर संरचने संबंधित पण प्रश्न येऊ शकतो. कारण शासकीय अर्थव्यवस्था असं म्हणलेलं आहे, अर्थसंकल्प पण दिलेला आहे, म्हणून दरवर्षीचा अर्थसंकल्प त्या वर्षीचा बघणं गरजेचं आहे. मग मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पावर प्रश्न आलाय की नाही रे,
आलाय. आपण इव्हन कंबाईनच्या बुकमध्ये देखील मी शेवटी दिलेला आहे. ओके, नोट्समध्ये पण दिले आणि तिथं पण दिलेलं आहे की शेवटी त्या ठिकाणी दिलेला अर्थसंकल्पाबद्दल. ओके, दरवर्षीचा अर्थसंकल्प मी देत असतो. यावेळेसही सर कंबाईन कधी येईल, तर कंबाईन हे देखील अर्थसंकल्पानंतरच येत असतंय. कारण मागच्या वेळेसही मी 30 एप्रिलला परीक्षा असून देखील मी अर्थसंकल्पानंतरच आणलेलं आहे. का रे बाबा? कारण अर्थसंकल्पावर दरवर्षी एक प्रश्न आहे, तर मग का सोडायचं? ते एक विद्यार्थ्यांना एक मार्क पडलाच पाहिजे, हा माझा प्रामाणिक उद्देश असतो. म्हणून तो विद्यार्थ्यांना पडावा म्हणून अर्थसंकल्प आल्यानंतर त्याचा व्यवस्थित अर्थसंकल्प मी मागच्या वर्षी मी एकच पेजमध्ये दिलाय. त्यातून एक प्रश्न आलाय की नाही रे? ओके, मला वाटते अर्थसंकल्पावर कुठला प्रश्न आलाय, माझ्याकडे मागच्या वर्षीचा पेपर पण आहे या ठिकाणी. ओके, तर त्यावर विचारलाय प्रश्न बघा, अर्थसंकल्पावर 23-24च्या अर्थसंकल्पात खालपैकी कोणते प्राधान्यक्रम, तुम्ही प्राधान्यक्रम दिलेत की नाही बघा तुमच्या एडिशनमध्ये वगैरे. ओके, म्हणून ते व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि हे याच्यामध्ये लेखा आणि लेखापरीक्षण पण आलं. आणि अर्थसंकल्प जे काय आपण म्हणतोय, तर हे अर्थसंकल्प दिल्यामुळं तुम्ही सध्याचा अर्थसंकल्प रिसेंटचंही बघावं लागणार आहे. मी एवढेच टॉपिक आहेत, तुम्ही असं खूप काही असं गोंधळून जाऊ नका. मी काय सांगतोय तुम्हाला मित्रांनो. ओके, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा याच्यासोबत काय महत्त्वाचं आहे रे, की जे काही हे टॉपिक आहेत या सगळ्यांच्या रिलेटेड जे काय विचारलं जात आहे ते म्हणजे एक नवीन म्हणजे ज्याला बाप टॉपिक म्हणतो तो तयार होतो. तो योजना स्कीम ज्या आहेत वेगवेगळ्या, मग रोजगाराच्या योजना असतील, दारिद्र्य टॉपिक आला तर दारिद्र्याच्या जे काही योजना आहेत किंवा दारिद्र्य निर्मूलनाच्या ज्या योजना आहेत, मग या योजना म्हणजे त्याच्यावर विचारू शकतात. करे शहरी विकासाच्या योजना, ग्रामीण विकासाच्या योजना, वित्तीय विकासाच्या योजना, याच्यावर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. म्हणून हा टॉपिक जो आहे तुम्ही काढून बघा. आता 30 एप्रिलला देखील 4 ते 5 प्रश्न हे याच्यावरच आहेत मित्रांनो. ओके, आणि बाकीचे 4 ते 5 प्रश्न हे पब्लिक फायनान्सवर आहेत. ओके, मग हे 2 टॉपिक जे आहेत इतकी महत्वाचे आहेत. तुम्ही बघा मी काय सांगतोय ते, योजना आणि करे पब्लिक फायनान्स म्हणजे 4 ते 5 प्रश्न इथं आहेत. 5 आणि 5 10 प्रश्न इथंच झाले. बाकीच्या सगळ्या टॉपिकला मिळून म्हणजे दारिद्र्यावर एक आहे आणि अजून एक टॉपिक राहिलाय. सॉरी. ओके, तो म्हणजे कोणता रे बाबा? ज्याला आपण यांच्या रिलेटेडच भारतीय अर्थव्यवस्था दिलाय, त्यामुळं त्यामध्ये एक टॉपिक अजून 10वा टॉपिक जो मी लिहिलाय त्यामध्ये काय रे, इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट. इंडायसेस ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे विकासाचे निर्देशांक. म्हणजे HDR रिपोर्ट अंतर्गत HDI असेल, IHDI असेल, GDI असेल, GII असेल किंवा MPI असेल. मागच्या वेळेस MPI वर विचारलाय बरोबर ना रे? मग MPI वर विचारलाय, तिथं ते विचारू शकतात. मग तिथे एक त्याच्यावर एक विचारलाय, दारिद्र्यावर एक विचारलाय, बेरोजगारीवर एक विचारलाय, बँकिंगवर एक विचारलेला आहे. त्यानंतर अजून कशावर विचारलाय रे? तर त्यानंतर जर बघितलात अजून कशावर विचारलेला आहे, हा एक कर संरचनेवर म्हणजे त्यातलाच येतो समजा. तर असे एक 4-5 प्रश्न विचारलेले आहेत. इतर बाकी ह्या 5 आणि 5 10 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. मग जर हे व्यवस्थित केलात तर निश्चिंत मार्क येतील. हे बिंदास राहा मी सांगतोय त्यानुसार. ओके, मग आपण बघूया. तर पहिलं सुरुवातीला शासकीय योजना, मग या कुठून करायच्या? तर ह्या देखील बघा हे आर्थिक पाहणीतून केला तर सगळ्यात बेस्ट. ओके, मग नोट्स मधून करा, जे काय आपल्या नोट्समध्ये मी दिलेले आहे ते सगळ्या स्कीम, तर तिथून करू शकता. कृषी संबंधित किंवा मग रोजगाराच्या शहरी व ग्रामीण विकास योजना, वित्तीय समावेशनाच्या योजना किंवा इतर नवीन योजना आहेत, तर त्या कृषी संबंधित योजना असतील किंवा रोजगाराच्या योजना असतील किंवा शहरी ग्रामीण विकास योजना असतील किंवा वित्तीय समावेशनाच्या योजना असतील किंवा इतर नवीन योजना असतील. ओके, तर हे तुम्हाला जिथून करायचं तिथून करू शकता. इव्हन आपल्या याच्यामध्ये कंबाईनच्या बुकमध्ये पण दिलेले आहेत, तिथून करू शकता. कृषी संबंधित जे काही स्कीम आहेत बघा, कृषी संबंधित स्कीम, तर कोणकोणत्या कृषी संबंधित स्कीम केल्या पाहिजे जनरली? तर जेवढ्याही कृषी संबंधित तुम्हाला काय आपल्या आर्थिक पाहणीमध्ये दिलेल्या असतात ते करणं गरजेचं आहे, जेणेकरून कधी कधी तर डेटच विचारतात. तुम्ही बघताय ओके, कोणत्या धोरणावर वगैरे त्याच्यावर विचारू शकतात. नील क्रांती कधी झालेली आहे, मग साधे साधे प्रश्न असं विचारू शकतात. म्हणून हे कृषी संबंधितच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. वाटलंच तर तुम्ही हे करू शकता, महाराष्ट्राचं आर्थिक पाहणी जे आहे बघा, असं काही खूप अवघड नाही, कमी टॉपिक आहेत. प्लीज मी सांगतोय त्याला थोडंसं भर द्या. तर महाराष्ट्राची आर्थिक पाहणी जी आहे, महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अहवाल जो आहे, तर त्यामधलं कृषी नावाचं टॉपिक असतंय आणि त्या कृषी टॉपिकमध्ये जर रीड केलात तर त्या स्कीम पण येतील, धोरणं पण येतील, सगळ्या गोष्टी जवळपास कव्हर होतील. ओके, इव्हन आत्ताचा राज्यसभेचा पेपर बघा किंवा मागच्या वेळेसचा राज्यसभेचा पेपर बघा, यांचा वापर भरपूर झालेला असतो. भारताचा असेल, महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी आणि इकॉनॉमिक्स म्हणजे तेच आहे मित्रांनो, त्याचाच सगळ्यात जास्त वापर केला जातो. मग राष्ट्रीय कृषी विकास योजना खूप महत्त्वाच्या, प्रत्येक वेळेस प्रश्न विचारतात. राष्ट्रीय शाश्वत कृषी अभियान असेल किंवा मग काय रे राष्ट्रीय
जे काय आपलं अन्न अन्न पुरवठ्याच्या योजना असतील किंवा मग जलसारण वितरण प्रणाली असेल, त्या संबंधित जे काही स्कीम आहेत, कृषी संबंधित जेवढ्या काही स्कीम आहेत तेवढे बघणं गरजेचं आहे. किंवा मग राष्ट्रीय प्रधानमंत्री जे काही फसल बीमा योजना असेल, म्हणजे काय महत्त्वाच्या योजना आहेत तर कृषी संबंधित ते बघणं गरजेचं आहे. त्यानंतर रोजगारामध्ये जास्त करून कशावर विचारतात रे? मनरेगावर. यावर्षी मनरेगावरच विचारलंय. तुम्ही म्हणाल सर नाही सर ते कशावर विचारलंय? आश्वासित रोजगार योजना वगैरे ते एकत्रीकरण संपूर्ण ग्रामीण त्याचीच कार्य, त्याचं जे मनरेगाचा इतिहास आहे त्याच्यावरच तो प्रश्न आहे. मनरेगावर प्रश्न दरवर्षी असतोच. किंवा मग कार्य स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजना असेल किंवा प्रधानमंत्री रोजगार योजना असेल, जे रोजगाराच्या योजना आहेत, किंवा स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना, स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना असेल, आता त्यांचं नाव बदललंय समजा, ओके, पण त्या जुन्या योजना बघणं गरजेचं आहे. किंवा मग शहरी आणि ग्रामीण विकासाच्या योजना, त्यामध्ये IRDP असेल किंवा मग करे भारत निर्माण असेल. भारत निर्माणवर याच्या अगोदर विचारलाय. संसद आदर्श ग्राम योजना असेल किंवा ग्रामोदय योजना याच्यासोबत बघणं गरजेचं आहे. किंवा स्मार्ट सिटी असेल, जवाहरलाल नेहरू करे शहरी पुनरुत्थान योजना असेल ते असेल, किंवा अमृत योजना असेल, किंवा स्मार्ट सिटी योजना असेल, किंवा स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना असेल, ह्या योजना बघणं गरजेचं आहे. त्यानंतर वित्तीय समावेशनाच्या, म्हणजे लोकांना वित्तीय समावेशन म्हणजे कार्य जे काय इकॉनॉमिकल ॲक्टिव्हिटीज घडतात त्यामध्ये लोकांना इन्क्लूड करून घेण्यासाठी कुठल्या कुठल्या स्कीम आहेत. त्यामध्ये जनधन योजना, प्रधानमंत्री जनधन योजना असेल, मुद्रा स्कीम असेल, किंवा थेट लाभ हस्तांतरण योजना असेल, अशा वेगवेगळ्या ज्या स्कीम आहेत ते बघणं गरजेचं आहे. किंवा नवीन योजना जे काय आहेत, मग महाराष्ट्र आणि इंडिया सर्वे आणि बजेट या दोन गोष्टी इथं बघायचं. कुठले रे बाबा? अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी, आणि ते त्या वर्षाचीच बघायची. आता जूनमध्ये परीक्षा आहे आपली, तर मग आपलं कार्य अर्थसंकल्प दोन्ही पण येतात, महाराष्ट्र आणि भारत, आणि आर्थिक पाहणी दोन्ही पण येतात, महाराष्ट्र आणि भारत. त्या वर्षीच जनरली विचारलं जातंय. म्हणून हे व्यवस्थित केलात तर इथं तुमचा मार्क फिक्सली 1 ते 2 मार्क फिक्स होतात. कधी कधी 3 पण येतात, 4 पण स्कीम येतात, बरोबर ना रे? मग तिथं त्याच्या माध्यमातून हे प्रश्न कव्हर होतील आणि अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हे प्रश्न तुमचे कव्हर होतील. ओके, नेक्स्ट बघा, तर सार्वजनिक वित्त, आणि याच्यावर जवळजवळ 4 ते 5 प्रश्न आलेले आहेत. यावर्षी प्रश्न 4 ते 5 आलेले आहेत. ते 4 ते 5 प्रश्न कशावर आले सांगतो तुम्हाला. FRBM ऍक्ट वर विचारलाय, यावर विचारलेला प्रश्न आहे. त्यानंतर FRBM ऍक्ट, त्यानंतर बघा हा त्याचाच पॉइंट आहे बघा, हा 12व्या वित्त आयोगावर एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर GST वर एक प्रश्न आलेला आहे. त्यानंतर कर सुधारणा समितीवर विचारलाय एक प्रश्न आलेला आहे. हा राजकोषीय नीती, आता हा कशावर विचारलाय? हे याच्यावर बघा, म्हणजे एक बघा, 1 प्रश्न, 2 प्रश्न, 3, 4 आणि 5 असे प्रश्न तुम्हाला. आता कर सुधारणा समिती कोणती विचारली रे? राजाच्या या समितीवर विचारलेला आहे. 12 वित्त आयोगावर कशावर विचारलाय? तो तुम्हाला 12व्या वित्त आयोगाचा जो प्रश्न आलेला आहे तो विचारलाय कशावर? राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना जी काय केंद्र आणि राज्यामध्ये योगदान किती आहे? 75-25 त्यावर प्रश्न आलेला आहे. त्यानंतर GST, UT GST वगैरे जे असेल किंवा बघ ते काय त्याच्यावर विचारलेलं आहे. ओके, मग ते कुठं कोण आकारणी कोण कुठं करते त्यावर प्रश्न आहे. ओके, आणि इथं काय विचारलंय? राजकीय धोरणाची उद्दिष्ट, आणि त्याच्यानंतर इथं काय विचारलेलं आहे रे? FRBM ऍक्ट जो आहे मग त्याचं 8-9चे टार्गेट जे आहेत, 8-9चे टार्गेट जे आहेत त्यावर एक विचारलंय. म्हणजे दरवर्षी जर 5 प्रश्न इथे येत असतील तर मग याच्या बाहेर करण्याची गरज आहे का मित्रांनो? ओके, आणि इथंही स्कीमवर काय 5 प्रश्न आहेत. ओके, एक मनरेगावर आहे, त्यानंतर राष्ट्रीय कृषी विकास योजनेवर आहे, म्हणजे कृषी संबंधित 3 योजनावर आहेत. ओके, किंवा मग मनरेगा, त्यानंतर काय मला वाटतं एक अजून कुठलं विचारलंय, तर अजून एक कुठली तरी स्कीम विचारली, पीक विविधीकरण कार्यक्रम पण विचारलाय, आणि उज्ज्वल डिस्कॉम ॲश्युरन्स योजना पण विचारलेली आहे. ओके, ते आपला अर्थसंकल्पांतर्गत केला तरी चालतंय. मग एवढं करणं गरजेचं आहे. बघा आता इथं काय काय करणं गरजेचं आहे मी सांगतो तुम्हाला. राजकोषीय धोरण, आता राजकोषीय धोरण म्हणजे काय रे? फिस्कल पॉलिसी म्हणजे गव्हर्नमेंटची पॉलिसी असते. फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून गव्हर्नमेंट काय करते? फिस्कल पॉलिसीच्या माध्यमातून म्हणजेच अर्थसंकल्प आहे, एक
एका दृष्टिकोनातून, म्हणजे सरकारचा जमा खर्च जे काय. ओके, मग सरकारच्या जम्यामध्ये काय येते, खर्चामध्ये काय येते, फिस्कल पॉलिसी म्हणजे राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट काय सरकारची. ओके, मग त्या माध्यमातून सरकारचा उद्देश काय रे, ग्रोथ विथ स्टॅबिलिटी निर्माण करणं आहे. मग कशावर नियंत्रण ठेवते, सट्टेबाजीवर असेल, काळ्या पैशावर असेल, सरकार नियंत्रण ठेवते. सरकारची साधनं आहेत का, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट वगैरे सरकार साधनं आहेत का, नाही, ते आरबीआयचे आहेत, ते मॉनिटरी पॉलिसीचे आहेत. कधी कधी या साधनावरच विचारतात, म्हणजे राजकोषीय धोरणाची साधनं कोणती आहेत, मग आणि काय मॉनिटरी पॉलिसी साधनं काय आहेत, यावर प्रश्न विचारला जातो. बघा लक्षात घ्या, मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय आणि फिस्कल पॉलिसी म्हणजे काय, हे मी कंबाईनच्या बुकमध्ये खूप सुंदर तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. मग ते दोन्हीही बघणं गरजेचं आहे. मग त्यानंतर शासकीय अर्थसंकल्प जे आहे, शासकीय अर्थसंकल्प, मग आता शासकीय अर्थसंकल्पाचे प्रकार 3 आहेत. समतोल अर्थसंकल्प असेल, किंवा मग तुमचं काय रे समतोल त्याला म्हणतो आपण बॅलन्स असेल, किंवा मग काय रे डेफिसिट असेल, अजून कोणता असतो, बॅलन्स, डेफिसिट आणि सरप्लस म्हणजे शिल्लकीचा. ओके, 3. मग ते अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत बरं का. सरकारी अर्थसंकल्पाचे प्रकार किती आहेत, एक वेळेस असाही प्रश्न आलेला आहे. मग अर्थसंकल्पाचा इतिहास, मग आतापर्यंत कुठं बजेट हा शब्द वापरतात का, नाही. मग ते काय, पहिला अर्थसंकल्प कोणी मांडलाय, सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी मांडलेले आहेत नॉर्मली. मग अर्थसंकल्पामध्ये जे 17-18 मध्ये जे बदल झालेले आहेत, ती बदल म्हणजे रेल्वे अर्थसंकल्प वेगळं मांडायचा पूर्वी त्यासाठी कुठली समिती होती, थोडंफार त्याचा इतिहास माहिती असणं गरजेचं आहे. आणि 17-18 पासून काय काय बदल झालेले आहेत अर्थसंकल्प मांडण्यासाठी, म्हणजे रेल्वेचं झालेले आहे, अजून दुसरे काय काय बदल झाले आहेत, योजना गैरयोजना खर्च काढलाय का, म्हणजे काय काय बदल झालेले आहेत ते बघणं गरजेचं आहे. आणि अर्थसंकल्प पारित करण्याची प्रक्रिया काय आहे, मग अर्थसंकल्प कोण मांडतो, मग अर्थसंकल्प मांडताना नेमकी राज्यसभेची भूमिका काय आहे. ओके, आणि लोकसभेमध्येच काय अनुदानाच्या मागण्या त्याच्यावर मतदान होतंय. ओके, मग कुठल्या अनुदानाच्या मागण्यावर मतदान होते, प्रभारित अनुदान जे काय अनुदानाच्या मागण्या याच्यावर काय असतात रे, प्रभारित खर्च असतो संचित निधीवर, त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं मतदान घेतलं जात नाही, चर्चा होते पण मतदान होत नाही. मग असे कोणकोणते खर्च आहेत त्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, किंवा मग काय जे काय वेगवेगळे अनुदानाच्या मागण्या मंजूर करताना जे वेगवेगळे कपात प्रस्ताव सुचवतात, त्या कपात प्रस्ताव कधी कधी जोड्याजोड्यावर प्रश्न येऊ शकतो, किंवा अनुदानाच्या वेगवेगळ्या मागण्यावर प्रश्न येऊ शकतात, किंवा मग अनुदान जे काय अर्थसंकल्प पारित करण्याची प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर प्रश्न विचारू शकतात. ओके, आणि अर्थसंकल्पाचे प्रकार तर सांगितलं तुम्हाला. स्वरूप वगैरे असेल तर जनरली अर्थसंकल्प, पारंपरिक अर्थसंकल्प, निष्पादन अर्थसंकल्प हे स्वरूप आहेत, पण त्यावर प्रश्न विचारला जात नाही जनरली. तर जास्त करून काय शून्य आधारित अर्थसंकल्पावर प्रश्न विचारतात, तो थोडंसं व्यवस्थित करा. शून्य आधारित अर्थसंकल्प त्याबद्दल थोडंसं डिटेल इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सार्वजनिक निधी आहेत. सार्वजनिक निधी कोणकोणते आहेत रे, संचित निधी असेल, किंवा मग काय आकस्मिक निधी असेल, किंवा लोकलेखे असतील, हे थोडंसं बघणं गरजेचं आहे. त्यामध्ये काय येते वगैरे, आणि संसद कोणत्या वेळेस परमिशन घ्यावी लागते, कोणत्या वेळेस परमिशन घ्यावी लागत नाही, त्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. FRBM ऍक्ट व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा आहे हा FRBM ऍक्ट. आणि FRBM ऍक्टचं जे काय टार्गेट आहेत, ओके, ते म्हणजे FRBM ऍक्ट कधी आहे रे, काय ऍक्ट 3चा आहे आणि लागू झाला आहे 4 मध्ये, पण याच्यावरच बऱ्याच वेळेस विचारतात. FRBM ऍक्ट 2004चा आहे असं वाक्य टाकून प्रश्न विचारलाय बऱ्याच वेळेस. मागचे 6-7 प्रश्न एवढ्याच पॉईंटवरून सुटतात की हा ऍक्ट 3चा आहे, बऱ्याच ठिकाणी ते 4 दिलेलं आहे त्यावरून पण सुटतात. आणि त्याचे टार्गेट जे आहेत फिस्कल डेफिसिटच्या बाबतीत असतील, किंवा मग काय रिव्हेन्यू डेफिसिटच्या बाबतीत जे टार्गेट आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बघा, तर FRBM ऍक्ट, मग ते राज्याचा FRBM ऍक्ट असेल, महाराष्ट्र राज्याचा FRBM ऍक्ट असेल, कोणत्या राज्यानं सर्वात पहिलं केलंय, कर्नाटक राज्यानं 2002 मध्ये पहिल्यांदा FRBM ऍक्ट केलेला आहे. किंवा FRBM ऍक्टचे जे टार्गेट आहेत 13-14चे टार्गेट असतील, 8-9चे टार्गेट असतील, काय काय आहेत. आणि आता सध्या जी काय एनकेसिंग कमिटी स्थापन करण्यात आली, FRBM ऍक्टच्या पुनर्लोकनासाठी जी कमिटी स्थापन करण्यात आली, त्यांचे काय टार्गेट आहेत, किंवा कुणी काय FRBM ऍक्ट बद्दल काय काय कुणी कमेंट केले, 14व्या वित्त आयोगाने काय कमेंट केलेले आहेत वेगवेगळे जे काय, किंवा FRBM ऍक्टच्या जागी कोणता कायदा आणा असंही सुचवलेलं आहे, त्यावर हे प्रश्न येऊ शकतात. किंवा मग राजकोषीय तूट कुठपर्यंत कमी करायला सांगितलंय, किंवा त्यानंतर महसूल तूट कुठपर्यंत कमी करायला सांगितलेलं आहे, त्यावर हे प्रश्न या FRBM ऍक्ट वर विचारतात. आणि FRBM ऍक्टचे उद्दिष्ट काय आहेत म्हणजे त्याच्यावर प्रश्न विचारतात. आणि FRBM ऍक्ट जो आहे, हा जो FRBM ऍक्ट आहे तो खूप महत्त्वाचा आहे. मग राज्याचे FRBM ऍक्ट कोणते आहेत, मग राज्याला काय टार्गेट ठरवून दिलेले आहेत तेही महत्त्वाचं आहे. म्हणून हा कायदा व्यवस्थित करा, याच्यावर प्रश्न असतो म्हणजे असतो. त्यानंतर जेंडर बजेटवर जास्त काय डीप जायची गरज नाही.
मग जेंडर बजेट म्हणजे नेमकं काय आहे की म्हणजे याचा अर्थ महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प आहे का रे? नाही. मग काय रे, साधारण अर्थसंकल्पासाठी महिलांसाठी वेगळ्या तरतुदी करणं म्हणजे जेंडर बजेट आहे. मग जेंडर बजेट ही कन्सेप्ट जगामध्ये पहिल्यांदा कुठं आलेली आहे? महाराष्ट्राने जेंडर बजेटचा कायदा कधी केलाय? असं म्हणजे सगळ्यात पहिलं जेंडर बजेटचा कायदा कोणी केलाय त्याच्यावर विचारू शकतात. कळलं का? म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र 13ला आला, पण त्याच्या अगोदर बरेच जण आलेले आहेत ना जेंडर बजेट करणारी, बरोबर. मग पहिला जेंडर बजेट कायदा करणारं राज्य कोणतं आहे त्यावर प्रश्न येऊ शकतो. मी काय म्हणतोय कळतंय ना? आणि भारतानं जेंडर बजेटसाठी कायदा कधी केलाय किंवा जेंडर बजेट कधी कन्सेप्ट अर्थसंकल्पांतर्गत वापरली, कायदा केलाय का? म्हणजे हे सगळं माहिती पाहिजे. जेंडर बजेट म्हणजे काय, अधिक लिंग समानतेसाठी आहे का कशासाठी आहे, ती कन्सेप्ट समजून घेणं. आणि महाराष्ट्रानं कधी तरतूद केली त्यासाठी, भारतानं कधी केलेली आहे अर्थसंकल्पांतर्गत, आणि पहिलं राज्य कोणतं आहे, दॅट्स इट. आणि जगात पहिल्यांदा कोण, ऑस्ट्रेलिया वगैरे जे काय, तर ते माहिती असणं गरजेचं आहे, एवढंच. आणि जेंडर बजेट कन्सेप्ट काय आहे, दॅट्स इट. याच्या पलीकडे जायची गरज नाही. मला वाटतं राज्यसभेला विचारलंय की 2013 मध्ये म्हणजे महाराष्ट्रानं जेंडर बजेट ही कधी त्याचा वापर केला वगैरे असं विचारलेलं आहे. ओके. आणि अर्थसंकल्प, मग अर्थसंकल्पामध्ये भांडवली अर्थसंकल्प आणि महसुली अर्थसंकल्प येते. मग भांडवली म्हणले का रे, भांडवली जमा भांडवली खर्च, महसुली म्हणजे महसूल जमा महसुली खर्च. मग आता महसुली जमेत काय येते, भांडवली जमेत काय येते माहिती असणं गरजेचं आहे. आणि भांडवली खर्चात काय येते आणि महसुली खर्चात काय येते. मग याचाही अजून खर्चाचे पॉईंट अजूनही असे करू शकतात. महसुली अविकासात्मक खर्च कोणता आहे आणि भांडवली अविकासात्मक खर्च कोणता आहे त्यावरही प्रश्न येऊ शकतो. आता या टॉपिकवर मी लेक्चर घेतलेलं आहे बघा, म्हणजे तुम्ही बघितलात का नाही माहित नाही, युट्यूबवर लेक्चर आहे, तुम्ही बघू शकता ते पण बघा. तर मग आणि काय रे, भांडवली तूट म्हणजे काय आणि महसुली तूट म्हणजे काय, किंवा इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे काय, किंवा राजकोषीय तूट म्हणजे काय. तुटीच्या जे वेगवेगळे कन्सेप्ट आहेत तर तुटीच्या कन्सेप्टवर पण प्रश्न विचारतात. ज्या तुटीच्या संकल्पना आहेत तर तुटीच्या संकल्पनावर जास्तीत जास्त म्हणजे काय रे, राजकोषीय तुटीवर आतापर्यंत जास्त प्रश्न आलेले आहेत. मग राजकोषीय तूट म्हणजे काय, मग त्यावर प्रश्न येऊ शकतात. मग राजकोषीय तूट म्हणजे काय मी सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग ते राजकोषीय तूट बघा, त्याबद्दल वगैरे डिटेल. ओके. आता हे सगळं जर प्रीचं जर तुम्हाला बॅच करायचं तर बॅच करू शकता. आपली एक टार्गेट बॅच आहे बघा, ज्याला करायचं नाही करू शकता. टार्गेट बॅच एक आपण सुरू केलेली आहे, त्याची 26 तारखेपर्यंत ऍडमिशन आहेत. टार्गेट प्री बॅच म्हणून आहे. ओके. ऍडमिशन ओपन आहे 26 जानेवारी 2024 पर्यंतच आहेत. तुम्हाला जे स्ट्रिक्टली सांगतोय, रात्री 12 वाजेपर्यंत 26 जानेवारी 2024 पर्यंत ऍडमिशन असतील. बघा, कालावधी 16 जून 2024 परीक्षेपर्यंत कालावधी आहे. ज्या विद्यार्थ्यांना या टार्गेट प्री बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं त्यांनी घेऊ शकता बिनधास्त. असं काही नाही बाबा सर काही तर बाबा ऍडव्हर्टाइजमेंट करायला नाही बाबा, असं काही नाही. ज्यांना वाटलं की खरंच हा मास्तर बाबा प्रामाणिक तळमळीनं शिकवतोय तर जॉईन करा. ओके. आणि ज्यांची खरंच आर्थिक अडचण आहे, मी पूर्वीही बोललेलं आहे की आर्थिक अडचण असेल तर माझ्याशी संपर्क करा. ओके. बघा, तर पण या बॅच मध्ये काय होणार आहे की बाबा जास्तीत जास्त लवकर आपण सिलेबस कव्हर करून मॅक्सिमम रिव्हिजनच्या माध्यमातून तुम्हाला ही बॅच जी आहे मॅक्सिमम जवळजवळ 1.5 ते 2 महिने कंटिन्यू रिव्हिजन करून घेतलं जाणार आहे. ज्यांचा 1-2 मार्कानं रिझल्ट जातोय त्याचा या बॅचचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फायदा होईल असं मला वाटतंय. ओके. आणि नक्कीच याच्या अगोदर विद्यार्थ्यांना फायदा झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याला विचारून तुम्ही जॉईन करू शकता. ही जी काय, आणि याला इन्स्टॉलमेंट पण आहेत. ओके. तर पण 16 जून नंतर कुणी जरी कॉल केलात, 16 जानेवारी 26 जानेवारी 2024 नंतर 26 जानेवारी बघा 26 जानेवारी 2024 नंतर म्हणजे रात्री 12 वाजता ऍडमिशन क्लोज होतात. आपलं पहिल्यापासूनच आपण ऍडमिशन क्लोज का करतो, क्लोज की बाबा आता विद्यार्थी नंतर उशिरा ऍडमिशन घेतला की त्यांना प्रश्न विचारायला लागले, ते म्हणतात सर आम्ही उशिरा ऍडमिशन घेतलंय. मग जे काय परीक्षेपर्यंत ऍडमिशन घेत बसले तर मग त्यांना काय विचारायचं बिचारांना, त्यांचं नुकसान नकोय म्हणून आपण 26 जानेवारी पर्यंतच ऍडमिशन ठेवलेले आहेत. तर 26 जानेवारीला शेवट रात्री 12 वाजता ते ऍडमिशन क्लोज होतील. ओके. तुमच्या मनावर आहे. आणि अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही ते आपल्या 9011194443 वर कॉल करू शकता. चला आपण बघूया बाकी. बघा आता तर इथपर्यंत आलो आपण जेंडर बजेट. त्यानंतर बघा आता काय अर्थसंकल्प, भांडवली अर्थसंकल्प आणि महसूल हे बघून घ्या. भांडवली जमेमध्ये काय येते आणि भांडवली खर्चात काय येते.
आणि त्याच्यामध्ये अविकासात्मक खर्च, विकासात्मक खर्च काय आहे, किंवा अर्थसंकल्प, महसुली अर्थसंकल्प म्हणजे काय, महसुली अर्थसंकल्पात काय येते, किंवा मग काय महसुली जमेत काय येते, महसुली खर्चात काय येते, किंवा महसुली अविकासात्मक खर्चात काय येते ते बघणं गरजेचं आहे. किंवा मग तुटीच्या संकल्पना ज्या आहेत तर ते तूट सांगितले, महसुली तूट म्हणजे काय, भांडवली तूट म्हणजे काय तर ते बघणं गरजेचं आहे. राजकोषीय तूट म्हणजे काय, किंवा अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, किंवा रचनात्मक तूट म्हणजे काय, ओके, तर ते चलनविषयक तूट म्हणजे काय ते बघणं गरजेचं आहे. लेखा आणि लेखा परीक्षण, मग लेखा पद्धत काय आहे, किंवा लेखाचे कोणकोणते प्रकार आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यावर विचारलेलं आहे. मग लेखा परीक्षण, मग लेखा कुणाकडे दिलेला आहे, लेखा परीक्षण कुणाकडे दिलेलं आहे, मग कॅग असतील, सीजीए असतील, यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन, किंवा मग समित्या आहेत, अंदाज समिती असेल, सार्वजनिक उपक्रम समिती असेल, लोकलेखा समिती असेल, हे जे अर्थकार्य जे काय संसदीय समित्या आहेत, आर्थिक संसदीय समित्या, त्याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. एवढं जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला निश्चिंत बघा करे जवळजवळ 3 प्रश्न इथं कायम तुम्हाला मिळतील. त्यानंतर याचाच पॉइंट आहे कर संरचना जी आहे, तर मग कर म्हणजे नेमकं काय आहे, 265 अंतर्गत कर हे सक्तीचं देणं वगैरे असते, त्याबद्दल थोडेसे कन्सेप्ट जे काय आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर काय रे प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आता प्रत्यक्ष करासाठी एकच DTC राबवण्याचा काय रे एक DTC कायदा करायचं म्हणजे आपण 2010ला केलाय, पण तो काय यशस्वी झालेला नाही. मग आता सध्या प्रत्यक्ष कर कोणते आहेत, आयकर असेल, महामंडळ कर असेल, संपत्तीवरले कर काय मग सध्या नाहीत. मग संपत्ती ते काय आपण देणगी कर म्हणतो किंवा संपत्ती कर म्हणतो, ते काय वेगवेगळे कर जे काय ते सगळे केंद्राची कर आहेत. फक्त यामधलं एकच कर म्हणलं तर राज्याचं व्यवसाय कर आहे. असे विचारतील की खालीपैकी कोणतं राज्याचं प्रत्यक्ष कर आहे, ओके, किंवा केंद्राचं कोणतं आहे, त्यावरही प्रश्न विचारू शकतात. मग आता आयकरावर काय विचारतात रे, आपण याच्या अगोदरही प्रश्न बघितलाय की आयकराच्या स्लॅब रेटवर पण प्रश्न विचारलाय. म्हणून हे थोडंसं बघताना आयकर असेल, महामंडळ कर असेल, ज्या त्या वर्षीचं जे अर्थसंकल्प येते, मी खूप बारकावे सांगतोय मित्रांनो या ठिकाणी, फक्त तुम्ही त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करता त्यावर डिपेंड आहे. बघा, तर एखादं पुस्तक वाचलं कीच मार्क येतात असं नसते, त्यामध्ये आपण पण काही गोष्टी करणं स्वतः गरजेचं आहे. बघा, आता आयकर आणि महामंडळ कर, त्यामध्ये अर्थसंकल्प जे आहे, मग अर्थसंकल्पाच्या रिलेटेड मग आताच झालेलं आता 1 फेब्रुवारीला जे काय अर्थसंकल्प मांडलं जात आहे, मग त्यामध्ये आयकराचे दर तसेच ठेवलेले आहेत का बदललेले आहेत, मग ते किती स्लॅब रेट आहेत, किंवा ऍक्च्युली बजेट व्यवस्थित बघणं जे काय 1-1.5 पेजमध्ये जे दिलेलं असतंय, मी ते निश्चित 1 फेब्रुवारी नंतर 4-5 फेब्रुवारीला सगळीकडं मी उपलब्ध करून देतो, डोंट माइंड. बघा, मग हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. महामंडळ कर असेल, व्यवसाय कर असेल, मग आयकराचा कायदा कधी आहे, महामंडळ कराचा कायदा कधी आहे आणि कोणावर लावलं जाते, आयकर हे कार्य कर भरण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. थोडेफार कन्सेप्ट वगैरे जे काय आहेत ती माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग संपत्ती कर कोणकोणती आहेत ती थोडंफार, आणि त्याच्या संबंधित समिती जी आहे ते समितीची काय आणि ते कधी लागू झाले त्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे. आणि आता अप्रत्यक्ष कर जे आहेत, विक्री कर असेल किंवा मग कोणते अबकारी कर असेल, मग अबकारी संबंधित कोणती समिती आहे वगैरे, ओके, मग केंद्रीय अबकारी करा संबंधित कोणती समिती आहे, त्याच्यावर व्याट लागू करा असं लागू केलं एक सांगितलेलं आहे. पण ते अप्रत्यक्ष कर सगळे इन्क्लूड GST मध्ये झाल्यामुळं आता जास्त GST वरच प्रश्न येत आहेत. मग आता आपल्याला पण GST वरच प्रश्न विचारलाय, अगदी डिटेल GST बद्दल इन्फॉर्मेशन मी दिलेलं आहे, मग ते तुम्ही डिटेलमध्ये करू शकता. म्हणून GST व्यवस्थित करा, आणि GST जर व्यवस्थित केलात तर मार्क निश्चिंत येतील तुम्हाला, ओके. म्हणून GST प्रॉपरली करा, आणि GST बद्दल सगळ्या तुमच्या कन्सेप्ट वगैरे जे काय आहेत, SGST म्हणजे काय, CGST म्हणजे काय, UTGST म्हणजे काय, IGST म्हणजे काय, किंवा मग कोण आकारते, कोण गोळा करते, किंवा कोणाला उत्पन्न मिळते, या सगळ्या बेसिक गोष्टी असतील, किंवा GST कौन्सिल असेल, किंवा कोणते GST मध्ये कर वर्ग होतात, कोणते कर वर्ग झालेले नाहीत अजून पण, ओके, म्हणजे GST मध्ये वर्ग न होणारे कर कोणते आहेत त्याच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. किंवा GSTN नंबर कोणता आहे, किंवा त्यामधले GSTN नंबर विचारत नाहीत, पण त्याच्यामधले काय विचारतात, आकडे विचारतात, पहिले 2 आकडे कशा संबंधित आहेत, स्टेट कोड वगैरे, त्यावर प्रश्न विचारू शकतात. आणि GST लागू झाल्यामुळे काय फायदे झालेले आहेत, मग GST पहिल्यांदा कुठे लागू झालेला आहे, ओके. मग GST काय, GST जे बिल आहे त्याची घटना दुरुस्ती कोणते आहे, विधेयक किती नंबरचं आहे, किंवा विधेयक कधीचं आहे, आणि घटना दुरुस्ती कायदा कधीचा आहे, ओके, कितवी घटना दुरुस्ती आहे, मग त्याला किती राज्यांनी मान्यता दिलेली आहे, मग पहिलं राज्य मान्यता देणारं कोणतं आहे, महाराष्ट्र कितवं आहे, मग त्याची मान्यता देण्याची प्रोसेस काय आहे, त्यामधली महत्त्वाची कलमं कोणकोणती आहेत, मग GST मुळे कोणकोणती कलमं रद्द झालेली आहेत, मग ते काय केंद्राचा कायदा किंवा केंद्रशासित प्रदेशाचा कायदा, मग त्याबद्दल GST बद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आणि GST खूप मोठा महत्त्वाचा पॉईंट आहे, ती माहिती असणं गरजेचं आहे.
आता वित्त आयोग, जनरली वित्त आयोग म्हणजे काय, मग वित्त आयोगाची स्थापना कोण करते किंवा वित्त आयोग दर किती वर्षांनी स्थापन केलं जाते, म्हणजे एक बेसिक वित्त आयोगाबद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. मग त्यानंतर 12 वित्त आयोग असेल, 13वा असेल, 14वा असेल, 15वा असला आणि आत्ताचं जे काय 16वा वित्त आयोग आहे, पनगडियाच आहेत ना 16 वित्त आयोगाचे, म्हणजे त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून. मग त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल, मग त्यांच्या काय अध्यक्षांबद्दल इन्फॉर्मेशन असेल, सचिव कोण झालेले आहेत, मग ते पण त्याच्याबद्दल पण त्यांना कधीपर्यंत टाइम लिमिट दिलेला आहे. मग 16 वित्त आयोगाबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन, पण 15वा 14वा आणि 13वा आणि 12वा हे डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे सगळ्या त्याचे काय शिफारशी वगैरे असतील, त्यांनी सार्वजनिक कर्जाबद्दल काय शिफारसी केल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल शिफारसी काय केलेल्या आहेत, आणि त्यांनी काय रे जे काय वित्त पुरवठा करताना जे काय निकष ठरवून दिलेले आहेत, मग कुठल्या बेसवर त्यांनी ते पेमेंट इश्यू केलेले आहे, किती टक्के पेमेंट देण्याचं ठरवलं, जसं की 14 वित्त आयोगामध्ये 42% सांगलेलं आहे. मग ते किती टक्के सांगलेलं आहे एकूण कर महसुलाच्या कराच्या वगैरे, तर ते सगळ्या गोष्टी आणि शिफारसी 12व्या आणि 13व्या, मग त्याचे अध्यक्ष कोण आहेत, शिफारसी कधीपर्यंत लागू आहेत, कधी स्थापन झालेल्या आहे, त्याचे सचिव कोण होते, सदस्य कोण होते, असं एक तुम्ही एक त्याचा चार्ट तयार केलात. आणि शिफारसी महत्त्वाच्या शिफारसी कोणकोणत्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे काही निकष ठरवून दिलेले आहेत, मग ते कशाला किती वेटेज दिलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली केलात आणि काय आपत्ती संबंधित काय काय अजून त्यांनी वेगळं प्रयोजन केलेलं आहे त्याही गोष्टी माहिती असतील तर इथले प्रश्न निश्चिंत सुटतात. त्यानंतर समित्या बघा, कर संरचने संबंधित समित्या ज्या आहेत, मग ते कोणकोणत्या, जनरली विजय केळकर कमिटी असेल किंवा मग काय राजा चलैया समिती असेल, म्हणजे काय वांचू समिती वगैरे असेल, म्हणजे महत्त्वाच्या जे काय कर सुधारणा समित्या आहेत त्या समित्याबद्दल ते कशासाठी आहेत एवढं जरी माहिती असेल तरी प्रश्न सुटतो. मला वाटतं राजा चलैया समितीवर अनेक वेळेस प्रश्न विचारलेला आहे, म्हणून ते 1991ची जी काय मग त्यावर ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके, एवढं केलात तर कर संरचनेवर मला वाटत नाही की तुम्हाला प्रश्न जाईल. आणि कर संरचनेचं जे उत्पन्न म्हणून दिले मी की बाबा कुठल्या केंद्राला कोणकोणत्या करापासून सर्वात जास्त उत्पन्न मिळते, राज्याला कोणकोणत्या करापासून सर्वाधिक उत्पन्न मिळते, त्यावरही प्रश्न विचारू शकतात. आणि 90-91 पासून किंवा 50 पासून ते आतापर्यंतची सद्यस्थिती जी काय, म्हणजे प्रत्यक्ष करापासून जास्त मिळते का अप्रत्यक्ष कराचं, म्हणजे काय वाटा आहे GDP मध्ये या दोघांचं, त्यावरही प्रश्न विचारू शकतात. ओके, आणि कर संरचनेमध्ये उत्पन्न म्हणजे काय रे, आता सध्या महाराष्ट्राला SGSTतून सर्वात जास्त उत्पन्न मिळते, दुसरा क्रमांक काय, तिसरा क्रमांक काय, म्हणजे ह्याच्यावर उत्पन्नावर पण प्रश्न एकदा विचारलाय, मला वाटते 17ला काहीतरी विचारलाय, मग त्यावरही प्रश्न येऊ शकतो, हे लक्षात घ्या. ओके, मग एवढ्या गोष्टी केलात तर मला वाटत नाही की याच्या बाहेर जनरली प्रश्न जाईल. त्यानंतर दारिद्र्य, या दारिद्र्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, कन्सेप्ट तुमचे चांगले क्लिअर पाहिजे. दारिद्र्य म्हणजे काय, किमान मूलभूत गरजा भागविता न येण्याची क्षमता म्हणजे काय रे दारिद्र्य होय. मग दारिद्र्याची कारणं काय आहेत, किंवा दारिद्र्य रेषा म्हणजे काय, किंवा मग दारिद्र्याचे प्रकार कोणते आहेत, जे देशामध्ये काय वेगळंच, कोणत्याही देशामध्ये निरपेक्ष आणि ॲब्सोल्यूट मेजॉरिटी, सॉरी दारिद्र्य ज्याला म्हणतो पॉवर्टी आपण जे म्हणतो, ओके, रिलेटिव्ह पॉवर्टी आणि ॲब्सोल्यूट पॉवर्टी. मग रिलेटिव्ह पॉवर्टी प्रत्येक देशात आढळते पण ॲब्सोल्यूट पॉवर्टी प्रत्येक देशात आढळलं असं नाही ना. ओके, मग आपल्या देशामध्ये काय रे ॲब्सोल्यूट पॉवर्टी आहे. ओके, निरपेक्ष दारिद्र्य आहे. मग दारिद्र्याचे प्रकार, त्याचे परिणाम किंवा उपाय दारिद्र्यावर काय आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित करायचं. आणि दारिद्र्यावरली जी काय पुस्तकं वेगवेगळे आहेत ती माहिती असणं गरजेचं आहे. पॉवर्टी अन ब्रिटिश रूल इन इंडिया वगैरे जे काय पुस्तक आहे दादा नवरोजींचं वगैरे. मग आता समित्या ज्या आहेत, मग नोडल एजन्सी जे दारिद्र्याबद्दल काम करते, पूर्वी प्लॅनिंग कमिशन वगैरे करायचं, मग त्यांनी स्थापन केलेल्या समितीला जास्त महत्व आहे. ओके, आणि त्यातल्यात काय जे गव्हर्नमेंटनं स्वीकारलेलं आहे त्यांचं जे काय रिकमेंडेशन, कोणाच्या रिकमेंडेशन स्वीकारल्यात त्यावर प्रश्न जास्त असतात. पण सध्या तेंडुलकर यांच्यावर जास्त प्रश्न विचारतील. तेंडुलकर असेल, रंगराजन असेल, लकडावाला असतील, ही खूप महत्त्वाच्या कमिटी आहेत. अलग कार्यगटावर त्यांनी काय म्हणजे काय रे शिफारसी काही केल्याच नाहीत, काही दिलंच नाही त्यांनी अहवाल वगैरे, म्हणून त्यांची स्थापना, त्यांचं काय अहवाल वगैरे त्यांनी काय शिफारस केली नॉर्मल त्यांच्यावर थोडंफार विचारू शकतात. कधी ते टास्क फोर्स स्थापन झालं त्यावर विचारतील, सॉरी याच्यावर अलग कार्यगटावर, सॉरी परगड्यावर. आणि अलग कार्यगटाचं काय असं जास्त विशेष नाही की ते किती रुपये सांगितले वगैरे, आणि काय 2400 आणि 2100 कॅलरीज जे काय आहेत, ओके, ग्रामीण आणि शहरीच्या, त्यावर मात्र इथं विचारतील. आणि हे मात्र तेंडुलकरचं मात्र 4-5ची आकडेवारी, 9-10ची आकडेवारी, 11-12ची आकडेवारी, हे सगळं डिटेलमध्ये माहिती पाहिजे. त्यातल्यात 11-12च्या आकडेवारीवर जास्त प्रश्न असतात. ओके, ते डिटेलमध्ये मी दिलेलं आहे. ओके, मग रंगराजन समिती असेल तेही डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. लकडावाला कमिटी असेल तेही डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. ओके, आणि इतर म्हणलं आता दांडेकर व्रत असेल, PD ओझा कमिटी. आता PD ओझा कमिटीवर एकदा MPSCला प्रश्न आला होता राज्यसभा पूर्वला.
म्हणजे पीडीओजा कमिटीनं फर्स्टली इंट्रोड्यूस काय केलं आहे, MPC मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर जे आहे फर्स्टली इंट्रोड्यूस बाय पीडीओजा कमिटी, हे याच्यावर पण प्रश्न विचारला 1960-61ला वगैरे. मग ते त्याच्यावर प्रश्न विचारलाय. PS मीनास, PK वर्धन. जनरली काय विचारतात, दारिद्र्य संबंधित खाली कोणती समिती नाही त्यावेळेसही फायदा होतो, किंवा मग या 2-3 समित्या ज्या आहेत त्यांच्यावर मात्र प्रश्न विचारू शकतात. दांडेकर वर्तवर मात्र विचारण्याचं काय रे, ग्रामीणपेक्षा त्यांनी शहरी जास्त सांगितलंय, सगळ्यांनी ग्रामीण जास्त सांगितले, थोडंसं तरी वेगळं सांगितलेत पॉईंट्स, म्हणून त्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके. आणि त्यानंतर बेरोजगारी म्हणला तर बेरोजगारीचे प्रकार असतील आणि आकडेवारी असेल. ओके. आणि ओल्ड आणि न्यू जी काय आकडेवारी आहे त्यावर विचारते. UPSS असेल किंवा CWS असेल किंवा CDS असेल. ओके. करंट विकली स्टेटस, करंट डेली स्टेटस. ओके. युजल प्रिन्सिपल सबसिडरी स्टेटस असेल त्यावर विचारतील, किंवा मग आता PLFS वर विचारतील. ओके. मग त्यावर आताची नवीन आकडेवारी जी आहे त्यावर बेरोजगारीवर प्रश्न विचारू शकतात, किंवा दारिद्र्याचे जे काय बेरोजगारीचे जे प्रकार आहेत, मग प्रासंगिक बेरोजगारी म्हणजे काय, किंवा मग काय छुपी बेरोजगारी म्हणजे काय, मग त्यावर प्रश्न येऊ शकतो. म्हणजे एवढं जर केलात मग दारिद्र्यावरला फिक्स एक प्रश्न येतो. पण जास्तीत जास्त प्रश्न पुन्हा सांगतोय, दांडेकर आणि रंगराजन आणि लकडावाला हे मात्र काही इथं प्रश्न विचारण्यासाठी महत्वाचे आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट, इथं प्रश्न विचारू शकतात. ओके. विकासाचे निर्देशांक, जे विकासाचे निर्देशांक आहेत त्यामध्ये सगळ्यात जास्त महत्वाचं आहे बघा, आता यावर्षी याच्यावर विचारलंय. मग यांचे जे काय निर्देशक आहेत कोणकोणते आहेत त्याच्यावर विचार, शिक्षण जे काय ज्ञान वगैरे काय, पण यांचं थोडंसं वेगळं आहे, GIS, मग त्याच्यावर वेगळं विचारू शकतात. ओके. मग MPI, GDI, IHDI, HDI हे महत्वाचे आहेत बघा. हे 3 मात्र व्यवस्थित बघा, बाकी नाही बघितलं चालतंय. SDR UNDP ने जे काय रिपोर्ट जाहीर करते, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, त्यामधले हे 5 निर्देशांक आहेत. मग हे 5 निर्देशांक म्हणजे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. म्हणून याच्यावर जर प्रश्न आला मग किंवा काय आर्थिक निर्देशांक कोणते आहेत, किंवा सामाजिक निर्देशांक म्हणजे समजा काय शिक्षण, आरोग्य वगैरे सामाजिक निर्देशांक आहेत, किंवा दरडोई उत्पन्न मग काय रे आर्थिक निर्देशांक, मग आर्थिक निर्देशांक कोणते आहेत किंवा सामाजिक निर्देशांक कोणते आहेत त्यावर प्रश्न इथं विचारू शकतो. म्हणजे विकासाचे निर्देशांक, आता यावर्षी एक प्रश्न आलाय की नाही रे, मग दरवर्षी एक प्रश्न विचारला तो. मग UNDPने जर समजा त्यावर्षी अहवाल जाहीर केला असेल तर रिसेंटचा अहवाल वगैरे व्यवस्थित बघत जा, त्यामध्ये सगळं हिस्ट्री, इतिहास वगैरे सगळं दिलेलं असतं. ओके. मग ते व्यवस्थित केलात तर मला वाटत नाही इथं बाहेर एक प्रश्न जाईल. एवढे व्यवस्थित करा. इतर म्हणलात तर काय रे, इज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्ट वगैरे वेगवेगळे रिपोर्ट जे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. ओके. इनोव्हेशन रिपोर्ट वगैरे जे काय थोडे महत्वाचे काय ज्याला आपण काय म्हणतो रे, भ्रष्टाचार निर्देशांक, वेगवेगळे जे काय निर्देशांक आहेत, इतर निर्देशांक जे आहेत करंट रेटेड, ते 5-7 निर्देशांक, आणि त्या निर्देशांकमध्ये भारताची रँक आणि पहिला कोण आहे आणि त्याचे काय निर्देशक काय आहेत. ओके. एवढंच 3च पॉईंट या दृष्टिकोनातून बघितलात तर इथं काय रे याच्यावरला प्रश्न तुमचा जाणार नाही. त्यानंतर मग बँकिंग RBI सह बघायचं आहे. जनरली आपल्याला काय रे मौद्रिक नीती असं दिलेलं आहे, म्हणून RBI खूप महत्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी. मग RBIची जे मौद्रिक धोरण म्हणजे काय पहिलं माहित पाहिजे. मौद्रिक धोरण म्हणजे मॉनिटरी पॉलिसी म्हणजे काय, मग मॉनिटरी पॉलिसीचे उद्देश काय आहेत, मी जे काय बोलतो ते लक्षात घ्या. उद्देश काय आहेत, मॉनिटरी पॉलिसीचा उद्देश काय, नेमकं कशासाठी ते राबवते. ग्रोथ विथ स्टॅबिलिटी, मग कशाच्या माध्यमातून हे ग्रोथ विथ स्टॅबिलिटी निर्माण करते. मग अर्थव्यवस्थेवर कसं कंट्रोल RBI निर्माण करते, मग ती संख्यात्मक आणि गुणात्मक साधनाच्या माध्यमातून. मग ती संख्यात्मक साधनं कोणती आहेत, रेपो रेट असेल, रिव्हर्स रेपो रेट असेल, बँक रेट असेल, SLR असेल, CRR असेल, ओपन मार्केट ऑपरेशन असेल. मग या सगळ्या साधनांच्या माध्यमातून RBI अर्थव्यवस्थेवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असते. मग त्यानंतर नॉर्मल गोष्टी, RBIची स्थापना, राष्ट्रीयकरण कधी झालं, त्याचा कायदा वगैरे, त्याचा थोडाफार इतिहास, आणि मौद्रिक धोरण म्हणजे काय, त्याचे उद्देश, त्याचे उद्दिष्ट काय आहेत, किंवा मग काय रे मॉनिटरी पॉलिसी कमिटी म्हणजे आता काय जे काय वेगवेगळं 2-2 महिन्यांनी जे काय जाहीर करते त्याबद्दल थोडंफार, आणि RBIची कार्य काय नेमकं. ओके. थोडंफार माहिती असणं गरजेचं आहे. RBIच्या संस्था येऊन ठेवून त्या नाही माहिती नसल्या तरी चालते, पण ही माहिती असणं गरजेचं आहे. आता बँकिंग रेटेड काय विचारतात, सेपरेट पॉईंट टाकलेला आहे बँकिंग असं. ओके. बघा बँकांचं राष्ट्रीयकरण खूप महत्वाचा आयोगाचा फेमस प्रश्न आहे, बरोबर ना रे. म्हणजे 1969ला जे राष्ट्रीयकरण झालेलं आहे आणि 1980ला राष्ट्रीयकरण झाले त्याबद्दल मग त्यावेळेस किती कोटीच्या वर उलाढाल असली पाहिजे, किंवा किती बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, त्या बँका कोणकोणत्या होत्या, त्याचे 14 बँका झाल्या, त्याच्यामधल्या कोणती बँक काय 1969 राष्ट्रीयकरण झाले नाही असे वाक्य टाकतील. ओके. म्हणजे काही विचारू शकतात, मग यांच्याबद्दल डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. मग राष्ट्रीयकरण म्हणजे काय, मग त्यावेळेस राष्ट्रीयकरणाला कोणी विरोध केले, मग राष्ट्रीयकरणाचा उद्देश काय होता ही माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर अनुसूचित बँका, शेड्यूल बँका म्हणजे काय, आणि नॉन शेड्यूल बँका म्हणजे काय, मग कोणकोणत्या शेड्यूल बँकामध्ये येतात, त्यांचे शेड्यूल बँक
होण्यासाठी नेमके काय निकष आहेत तेही माहिती असणं गरजेचं आहे. मग ते त्याच्या काय शेड्यूल 2 मध्ये यावं लागते वगैरे जे काय ते समजा ते माहिती असणं गरजेचं. त्यावर पण प्रश्न विचारलाय. अग्रणी बँक स्कीम म्हणजे काय आहे, अग्रणी बँक योजना काय आहे नेमकी, किंवा स्थानिक क्षेत्रीय बँक योजना काय आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. RRBs प्रादेशिक विकास बँका ज्या आहेत, रिजनल रुरल बँक्स जे आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. प्राधान्य क्षेत्र कर्ज पुरवठा, आता मला वाटते जुलै 2023 मध्ये पण त्यांनी अपडेट दिलाय त्याच्यावर RBIच्या वेबसाईटवर वगैरे. तर प्राधान्य क्षेत्र कर्ज पुरवठा जे आहे मग किती सांगितलंय, कोणत्या बँकांना किती सांगितलंय की अग्रक्रम म्हणजे कृषीसाठी काय प्राधान्यक्रम आहे किंवा दुर्बल घटकांसाठी किती सांगितलेलं आहे ते प्राधान्य क्षेत्र कर्ज पुरवठा माहिती असणं गरजेचं आहे. नंतर काय सुधारणा समित्या जे काय नरसिंह समिती 1 आणि नरसिंह समिती 2 यांनी काय रिकमेंडेशन केलेले आहे बँकिंग संबंधित ते माहिती असणं गरजेचं आहे. लघु बँका आणि पेमेंट बँका किंवा आत्ता RBIने वेगळं बँकिंग क्षेत्रामध्ये जे काय सुधारणा केलेल्या आहेत त्यावर पण प्रश्न विचारू शकतात. मला वाटते ATM जे काय कुठलं तरी एका ATM वर पण प्रश्न विचारला, ते बँकिंग क्षेत्राशी संबंधितच प्रश्न आहे बघा. कुठला विचारला रे, तर करंटचा प्रश्न आहे, याला सोडून आहे पण तो ऍक्च्युली कशा संबंधित आहे तर भारतातील पहिल्या सोन्याच्या ATM चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले. म्हणजे असं काही वेगळं काही झालं असेल पहिल्यांदाच बँकिंग रिलेटेड तर त्यावरही विचारू शकतात. जसं करे सर्वाधिक ठेवी स्वीकारणारं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र, त्यावर पण प्रश्न विचारलाय. मग हे बँकिंग या टॉपिकच्या रिलेटेड जो काय आपल्या आर्थिक पाहणीमध्ये असते किंवा करंट रिलेटेड चालू घडामोडी अंतर्गत पण तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, म्हणून बँकिंग रिलेटेड करंट जे आहे ते बघणं गरजेचं आहे. बँकिंग रिलेटेड जे करंट आहे ते पण बघणं गरजेचं आहे. म्हणजे आता RBI जी आभासी चलन इश्यू करते त्याबद्दल प्रश्न विचारू शकतात किंवा RBIच्या वेगळ्या पॉलिसीबद्दल प्रश्न विचारू शकतात. ओके, किंवा बँकिंग रिलेटेड आता काही नवीन काही घटना घडली का, ओके, किंवा कुठल्या बँकेला काही पुरस्कार मिळालाय का त्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, किंवा RBIचे जे काही गव्हर्नर आहेत मग त्यांच्यावर पण प्रश्न विचारू शकतात. मग गव्हर्नर बद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. आणि बँका जनरली नॉर्मली कधी कधी जोडाजोडामध्ये असं विचारतात बँकाचा प्रकार, जुनी बँक, नवीन बँक, खाजगी बँका, सार्वजनिक बँका, मग त्यांचं काय काय माहिती पाहिजे मग अशी इथं लिस्ट लिहून काढा आणि त्यामध्ये त्या बँका सध्या किती आहेत, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका किती आहेत, जुन्या खाजगी बँका किती आहेत, परदेशी बँका किती आहेत, मग त्यांच्याबद्दल कायदा कोणता आहे, म्हणजे RRBचा कायदा कोणता आहे, मग RRBs किती आहेत, मग त्यांचा कायदा कोणता आहे किंवा त्यांच्याबद्दल समिती कोणती आहे. ओके, जसं नाबार्ड बद्दलही माहिती असणं गरजेचं बरं का. इथं नाबार्ड बघून घ्या, नाबार्डचं खूप महत्वाचं आहे. नाबार्डची इन्फॉर्मेशन असलीच पाहिजे, लिहून घ्या पॉईंट तो नाबार्ड. ओके, कारण नाबार्ड बद्दल सगळं डिटेल बघणं गरजेचं आहे. त्यानंतर काय रे बाबा त्यांची स्थापना कधी झालेली आहे आणि ती समिती कोणती आहे. मग एवढा थोडंफार इन्फॉर्मेशन ठेवायचं जेणेकरून जोड्याजोडामध्ये तो प्रश्न जाणार नाही. एवढं जर बँकिंग रिलेटेड बघितलात तर याच्या बाहेर तुम्हाला प्रश्न जाणार नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार, या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय करायचंय तर पहिलं जनरली आपला परकीय व्यापार असं म्हणलंय. मग परकीय व्यापाराची धोरणं कोणकोणती आहेत, पहिल्या धोरणापासून ते एखादे 5व्या धोरणापर्यंत, आणि आता जे काय नवीन 6वं धोरण स्थापन केलेलं आहे मग त्या 6व्या धोरण कधी स्थापन केलेलं आहे आणि त्याचे टार्गेट काय, मग 5वं, 4थं, 5वं, 6वं जास्त करा, म्हणजे त्याचे जे टार्गेट आहेत किंवा उद्दिष्ट जे आहेत किंवा त्याचे अध्यक्ष कोण होते आणि ते धोरण कधीपर्यंत लागू आहे आणि त्याचे जास्त जनरली त्याचे काय टार्गेट विचारतात की बाबा चला त्यांनी कुठून कुठपर्यंत टार्गेट ठेवलं की देशाचं आपली जे काय व्यापाराची जी उलाढाल आहे एवढी वाढवायची आहे किंवा जागतिक व्यापारामधलं जे काय आपलं पर्सेंटेज आहे इथपर्यंत नेऊन ठेवायचं आहे, त्याबद्दल जे टार्गेट आहेत त्या टार्गेटवर त्या परकीय व्यापार धोरणांतर्गत प्रश्न विचारू शकतात. आणि आंतरराष्ट्रीय व्यापार जर म्हणलात मग सेवा व्यापार आणि वस्तू व्यापार, मग वस्तूचा आकारमान म्हणजे काय रे, जर समजा आपण जास्त काय किती वस्तूंची आपण एकूण किती किमतीचा आयात करतो, किती निर्यात करतो आणि आपला व्यापार तूट किती होतो, ज्याला व्यापार किंवा व्यापार शेष होतो, फक्त आपला 2 वर्ष व्यापार शेष झालेला आहे. ओके, मग ते कोणकोणत्या 2 वर्ष व्यापार शेष झालेला आहे ते बघायचं आणि सर्वात जास्त कधी व्यापार तूट निर्माण झालेली आहे ते पण बघायचं. ओके, त्याला आपण आकारमान म्हणतो. आणि वस्तूनुसार जर म्हणलात तर व्यापाराची जी काही हे काय ज्याला आपण वस्तू व्यापारामध्ये काय रे, कोणत्या वस्तूंची आयात आपण सर्वाधिक करतो आणि कोणत्या वस्तूंची निर्यात आपण सर्वाधिक करतो, ओके, ते बघणं गरजेचं आहे. मग सर्वाधिक म्हणजे त्या तुम्हाला काय रे याच्यामध्ये दिलेलं असते जे काय आपल्या इकॉनॉमिक सर्वे आहे त्या इकॉनॉमिक सर्वेच्या स्टॅटिक्स इन्फॉर्मेशनमध्ये दिलेलं असते. मग त्यामध्ये तुम्ही जर ते बघितलात तर सर्वाधिक वस्तूंची आयात निर्यात आता येतेच लगेच, मला वाटते 1 फेब्रुवारीला जे काय आपला अर्थसंकल्प आणि आर्थिक पाहणी जे काही येतात ओके ते 1 डे बिफोर वगैरे, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला काय रे सगळं ज्या आत्ताची रिसेंट आकडेवारी जी आहे ती आपल्याला या व्यापाराबद्दलही मिळून जाते आणि त्यामध्ये डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन पण असते. मग त्यात काय बघायचं गरजेचं आहे की कोणत्या वस्तूंची आपण सर्वाधिक आयात करतो, ओके,
कोणत्या वस्तूंची आयात सर्वाधिक करतो आणि कोणत्या वस्तूंची निर्यात, पहिले 3 माहिती असणं गरजेचं आहे. आयात कोणती, निर्यात कोणती. ओके. आणि देशानुसार सर्वाधिक कोणत्या देशाकडून आपण आयात करतो आणि कोणत्या निर्यात करतो, हे पहिले 3 किंवा 4 देश माहिती असणं गरजेचं आहे. दॅट्स इट, याच्या पलीकडे जायची गरज नाही. त्यानंतर सेज बद्दल इन्फॉर्मेशन असावी करे, त्यानंतर EEZ बद्दल आणि बाकी काही अदर गोष्टी असतील त्याबद्दल, फक्त एवढंच करा. याच्या पलीकडे मग सेवाचा व्यापार सेम तसंच, इथं जसं सांगितलं तसंच, कोणत्या देशाकडून देशाला आपण सर्वाधिक आयात करतो सेवा, किंवा निर्यात कोणत्या देशाला करतो, किंवा मग करे कोणत्या वस्तूंची सेवा, कोणत्या सेवा आपण सर्वाधिक देतो किंवा कोणत्या सेवा आपण घेतो, याबद्दल थोडं इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. आणि सेवा व्यापारातून आपला कंटिन्युअसली काय होतं रे, व्यापार शेष प्राप्त होतो. ओके. आणि सेवा व्यापारातला व्यापार शेष जो आहे तो आपण वस्तू व्यापारातली तूट भरून काढण्यासाठी जनरली वापरत असतो. ओके. पण त्याच्यावरूनच हा कन्सेप्ट येते. ओके. BOT आणि BOP याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणजे काय, मग त्यामध्ये ज्याला काय अदृश्य खातं म्हणजे सेवाचं, आणि दृश्य खाते म्हणजे वस्तूचं अकाउंट, आणि करे सेवांचं अकाउंट, आणि कॅपिटल अकाउंट ज्याला म्हणतो आपण भांडवली खातं, त्यामध्ये काय येते याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. रुपयाचं जे 3 वेळेस अवमूल्यन झालेलं आहे, 49, 66 आणि 91ला, जे 49ला 30.5%, 66ला 36.5% आणि 91ला 18.7%ची काय जवळ काही ठिकाणी 20% पण दिले आहे, पण आयोगाने ते प्रश्न रद्द केलाय, बघितलं ना तुम्ही. म्हणून बघा, रुपयाचे 3 वेळेस जे अवमूल्यन आहे ते माहिती असणं गरजेचं आहे, किंवा रुपयाची परिवर्तनीयता. ओके. मग रुपया भांडवली खात्यावर परिवर्तन करण्यासाठी कोणती समिती होती, मग आजही रुपया भांडवली खात्यावर परिवर्तन आहे करे, निश्चित नाही. ओके. मग रुपया चालू खात्यावर करे, म्हणजे ह्या चालू खातं म्हणू शकतो आपण, दृश्य आणि अदृश्य. बघा, या खात्यावर परिवर्तनीय करण्यात आलेलं आहे. ओके. पण भांडवली खात्यावर अजूनही रुपया परिवर्तनीय करण्यात आलेला नाही. तारापूर समिती, मग त्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. मग FDI इन्व्हेस्टमेंट जे आहे, FDI आणि FII मधलं डिफरन्स, आणि FDI आपण कोणाकडून म्हणजे कुठल्या याच्यामध्ये FDI सर्वाधिक येते, कुठल्या क्षेत्रामध्ये, आणि कोणत्या देशाकडं कोणत्या देशातून FDI भारतामध्ये सर्वाधिक येते, ते पहिले 4 माहिती असणं गरजेचं आहे. ओके. मग ते रिसेंटची आकडेवारी या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, फेरा आणि फेमा याबद्दलही माहिती असणं गरजेचं आहे. हे रेग्युलेशन ऍक्ट आहे आणि हा मॅनेजमेंट ऍक्ट आहे, म्हणजे हा कार्य हा याच्यानंतर हा करण्यात आलेला आहे, बरोबर. मग याच्यापेक्षा बऱ्याच काय तरतुदी इथं लूज करण्यात आलेल्या होत्या. मग फेरा आणि फेमा मधलं तुम्हाला काय फरक माहिती पाहिजे. नंतर राष्ट्रीय उत्पन्न आणि पंचवार्षिक योजना, यामध्ये बघा, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तुम्हाला कन्सेप्ट माहिती पाहिजेत. कोणत्या रे, GDP म्हणजे काय, GDP म्हणजे काय. ओके. GDP म्हणजे काय किंवा GNP म्हणजे काय, तर एका वर्षात देशाच्या सीमेअंतर्गत जेवढ्या वस्तू आणि सेवा निर्माण होतात त्यांच्या किमतींची बेरीज म्हणजे GDP. मग GDP मधून जर तुम्ही काय केलात रे, घसारा वजा केलात तर काय येते रे, NDP मिळते. ओके. आणि GNP मधून जर घसारा वजा केलात तर NNP मिळते, बरोबर ना. तेच आहे, बाकी काय असं बिघडणं म्हणजे डेप्रिशिएशन ज्याला म्हणतो आपण. मग ते कन्सेप्ट माहित पाहिजे, म्हणजे फॅक्टर कॉस्ट म्हणजे काय, किंवा मग काय मार्केट प्राइस म्हणजे काय, GDP डिफ्लेक्टर म्हणजे काय, याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन असणे गरजेचं आहे. मग कधी करे वस्तूची किंमत वाढू शकते आणि कधी करे म्हणजे ज्याला आपण फॅक्टर कॉस्टपेक्षा कधी वस्तू बाजारामध्ये महाग होतात आणि कधी कमी होतात. अप्रत्यक्ष कर लावलं तर महाग होतात आणि काय करतात रे, आणि अनुदान दिलं तर कमी होतात, जसं गॅसवर वगैरे अनुदान दिलं जाते. आणि CSO आणि NSSO बद्दल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. त्याची स्थापना कधी झाली, त्याची पुनर्रचना कधी झालेली आहे. ओके. म्हणजे त्याचं हेडक्वार्टर कुठं असते, त्यांचं काम काय आहे. ओके. याबद्दल थोडंफार. मग आता या दोघांचं एकत्रीकरण करून NSO झालेलं आहे, ते कधी केलेलं आहे याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन. आणि राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे सरकारी पातळीवर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न केला असेल तर राष्ट्रीय उत्पन्न समितीनं. मग राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना, त्याचे अध्यक्ष सदस्य जे काय आहेत, ओके, त्यांनी केले रिकमेंडेशन वगैरे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. त्यांच्या अगोदर कोणकोणत्या करे म्हणजे व्यक्ती पातळीवर ज्यांनी राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा प्रयत्न केला, पहिल्यांदा दादाभाई नौरोजी वगैरे, त्यांच्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. नंतर आधारभूत वर्ष जे आहेत, आत्तापर्यंतच्या आधारभूत वर्षापर्यंत माहिती पाहिजेत. ओके. 8वी श्रृंखला जी काय तोपर्यंत माहिती पाहिजेत. नंतर उत्पन्न मोजण्याच्या ज्या पद्धती आहेत, उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत, खर्च पद्धत, जे काय वस्तू प्रवाह पद्धत जे काय ते माहिती पाहिजे. नंतर GDP वृद्धी दर कुठं जास्त आहे कुठं कमी आहे, GDP नुसार भारत कितवा आहे, तिसरा आहे, पाचवा आहे, आणि PPP नुसार कितवा आहे, त्याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. ग्रीन GDP म्हणजे काय, ग्रीन GDP चायनाबद्दल असेल किंवा आपल्या ग्रीन GDP संबंधित कोणती समिती स्थापन केली त्याबद्दलही आपला प्रश्न विचारू शकतात. ओके. आणि जे काय राष्ट्रीय उत्पन्नाची जी उपक्षेत्र आहेत, म्हणजे जनरली भारतीय अर्थव्यवस्था असं टॉपिक दिल्यामुळे आपल्याला तसं विचारू शकतात. क्षत्रिय कलावर प्रश्न येऊ शकतो बघा, क्षत्रिय कल. मग क्षत्रिय कलावर कसा प्रश्न विचारतात बघा. क्षत्रिय कलावर कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र.
मग यांचे जनरली आकडे काय बघायचं बघा. 1950ला म्हणजे हे जीडीपी मधलं प्रमाण काय होतं, कृषी क्षेत्राचं, उद्योग क्षेत्राचं, सेवा क्षेत्राचं. हे दोन गोष्टी कोणातून क्षेत्रीय कल बघायचा. एकतर काय रे जीडीपी मधलं प्रमाण, एकतर रोजगारामधलं प्रमाण. 50-51 मधली यांची आकडेवारी काय होती, कृषी क्षेत्राचं प्रमाण काय होतं, उद्योग क्षेत्राचं काय होतं आणि सेवा क्षेत्राचं. नंतर 1990-91चं एक आकडेवारी बघा. ओके. आणि त्यानंतर काय बघाल 2011-12 ते 14-15 पर्यंत यांची काय स्थिती होती. का रे बाबा, कारण हे 4-5च्या बेस इयरनुसार होतं, बरोबर ना रे. म्हणून ही थोडीफार आकडेवारी बघणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर सध्याच्या 2011-12च्या आकडेवारीनुसार, सॉरी बेस इयरनुसार, 11-12चं बेस इयर म्हणतोय, बेस इयरनुसार मग 2017-18 ते सद्यस्थितीपर्यंतची आकडेवारी नेमकी कशी आहे, चालू किमतीनुसार किंवा मग काय रे स्थिर किमतीनुसार काय क्षेत्रीय कल. मग हे रोजगारामधलं प्रमाण असेल किंवा मग काय रे जीडीपी मधलं प्रमाण. जनरली जीडीपी मधल्या प्रमाणावर प्रश्न विचारले जातात. मग हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आता जनरली पंचवार्षिक योजनेवर खूप प्रश्न कमी झालेले आहेत, तरी पण पंचवार्षिक योजनेवर काय काय कराल, प्लॅनिंग कमिशन जुनं, नीती आयोग, त्यानंतर काय रे NDC, याबद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन असावं. जास्तीत जास्त प्रश्न कशावर विचारू शकतात, नीतीवर. मग नीती प्रॉपरली करा. आणि त्यानंतर काय रे बाबा, जे काय पंचवार्षिक योजना म्हणून दिल्या त्यांनी 1 ते जे काय 12 पंचवार्षिक योजना आहेत, 12 पंचवार्षिक योजनेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न 9 ते 12 पंचवार्षिक योजना ज्या आहेत त्याच्यावर जास्त प्रश्न विचारतात. मग बाकीच्या पंचवार्षिक योजनेवर विचारत नाहीत का, हो विचारतात. पण पहिली पंचवार्षिक योजना, मग त्याचं काय काय विचारू शकतात रे, मग कुठलं त्या पंचवार्षिक योजनेचं उद्देश काय होते, मग त्याचं जनरली ती पंचवार्षिक योजना कधी राबवण्यात आलेली आहे किंवा पंचवार्षिक योजनेचा कधी गॅप पडलेला आहे. ओके. मग त्या कोणतं ज्याला आपण म्हणतो प्रतिमान कोणतं वापरलेलं आहे, हेरॉड डोमर प्रतिमान कशाला वापरलंय, महालनोबिस प्रतिमान कशाला वापरलंय, मग एक जनरली ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि कुठली योजना वगैरे, सॉरी करे घोषणा कोणती करण्यात आलेली आहे किंवा मग करे त्या योजनेचं स्लोगन काय आहे, त्यावरही प्रश्न. नव्या योजनेचं वगैरे काय आहे किंवा 11वी-12वी जे काय सस्टेनेबल वगैरे जे तुम्हाला डिफरन्स सांगितलेलं आहे वर्गामध्ये वगैरे ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून एवढंच यामध्ये लक्षात ठेवलं चालते. मग जास्त फोकस मला म्हणायचं की 9 ते 12वर जास्त फोकस द्या. ओके. आता शेती यामध्ये जर बघितलात, कृषी क्षेत्राचं जीडीपी मधलं प्रमाण आणि रोजगारामधलं प्रमाण बघा. हरित क्रांती म्हणजे काय, हरित क्रांतीमधलं इन्फॉर्मेशन घ्या. आणि वेगवेगळ्या क्रांत्या माहिती पाहिजे. तेल का रे गुलाबी क्रांती म्हणजे काय, ओके, गोल क्रांती म्हणजे काय, ते क्रांती कशाबद्दल आहेत ते माहिती असणं गरजेचं आहे. कृषी उत्पादन म्हणजे उत्पादन म्हणजे काय रे, की कृषीचं उत्पादन म्हणजे आपण दोन काय रे, क्षेत्र कुठं जास्त आहे, क्षेत्रानुसार म्हणजे पिकाचं रे, क्षेत्रानुसार म्हणजे कोणतं क्षेत्र जास्त आहे भारतामध्ये, म्हणजे कापसाचं आहे का कशाचं आहे त्याच्यानुसार बघा. आणि उत्पादनामध्ये कोणतं पिकं जास्त आहेत किंवा मग खरे दर हेक्टरी उत्पादनामध्ये कोणती पिकं आहेत. आणि हे याच्यामध्ये राज्य बघायचं, मग क्षेत्रामध्ये राज्य, उत्पादनामध्ये राज्य वगैरे जे काय आहेत. ओके. याचं टेबल बघून घेऊ शकता. त्यानंतर सेंद्रिय शेती म्हणजे काय, आता रिसेंटली प्रश्न विचारलाय सेंद्रिय शेतीवर, त्याचं मला वाटते एक कुठल्या परीक्षेला विचारलंय माहित नाही, आता मेन्सला विचारलंय. ओके. एक ASO किंवा PSI किंवा मग काय सब रजिस्ट्रार वगैरे मेन्सला विचारलेलं आहे. तर त्यामध्ये काय विचारलंय, सेंद्रिय शेतीचं सिक्कीममधलं जे काय 1,90,000 वगैरे काय जे काय हेक्टर किती आहे, एकर काय हेक्टर काहीतरी, त्याच्यावर एक प्रश्न विचारला, बरोबर. आणि ते मला वाटते ते पर्यावरणाच्या पुस्तकामध्ये प्रश्न आहे. मग काय रे संस्था म्हणजे कृषी संबंधित, शेती संबंधित ज्या संस्था आहेत त्यावर विचारू शकतात, नाफेड वगैरे त्यावर. आणि योजना याच्यावर तर कंपल्सरी प्रश्न आहेत. ते योजना तुम्ही योजना या टॉपिक अंतर्गत करू शकता किंवा शेती अंतर्गत. इथं मात्र कंपल्सरी 2 ते 3 प्रश्न आहेत म्हणजे आहेत. 1-2 प्रश्न तर विचारतात म्हणजे विचारतात शेतीवर. ओके. आणि उद्योग या टॉपिकमध्ये असं खूप डिटेल जायची गरज नाही. ओके. तर उद्योगमध्ये काय करा रे, की जे काय मोठे उद्योग आहेत, साखर उद्योग असेल, कापड उद्योग असेल, ओके, मग हे काय उद्योग आहेत, मग त्या उद्योगाचं पहिलं कधी सुरुवात झालेली आहे वगैरे नॉर्मल गोष्टी. आणि औद्योगिक धोरणं असतील, ओके, नवीन औद्योगिक धोरणावर जास्त फोकस करा. बाकी काय, आणि लघु जे काय MSMEs आहेत त्याबद्दल असेल किंवा MSMEचे जे काय त्याच्यामध्ये मायक्रो, स्मॉल आणि काय मीडियम यांचे जे काय उलाढालीवरनुसार जे काय क्रम दिलेला आहे, मग त्याची किती उलाढाल असली पाहिजे, म्हणजे काय लघुमध्ये ते काय उद्योग याच्यामध्ये ते थोडंफार. आणि लघु उद्योगाचे काय जे काय सध्या या आहेत काय त्याला कमतरता आहेत किंवा लघु उद्योग का महाग पडलेले आहेत, लघु उद्योगाच्या रासाची कारणं काय आहेत, त्याबद्दल थोडंफार या उद्योग या टॉपिकमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. ओके. किंवा मग उद्योगाचा निर्देशांक ज्याला IIP वगैरे म्हणतो ते माहिती असणं गरजेचं आहे. आता करंट रेटेड म्हणलात तर बाकी काही नाही बघा, 3च गोष्टी बघावं लागणार आहे या ठिकाणी. एक तर आर्थिक पाहणी, ती महाराष्ट्राचीच जास्त विचारतात, लक्षात घ्या. दुसरं अर्थसंकल्प, आता सध्या तरी अर्थसंकल्पावरच प्रश्न आहे, ते पण भारताच्या.
हे जास्तीत जास्त भारताच्या अर्थसंकल्पावर प्रश्न विचारतात दरवर्षी. आणि तिसरा पॉईंट काय विचारतात रे, मग याला दोघांना सोडून, कारण हे तर मी दोन्ही सांगतोय, भारत आणि महाराष्ट्र बरोबर, पण प्रश्न कशावर विचारलेला आहे, आर्थिक पाहणी महाराष्ट्रावर विचारलाय आणि अर्थसंकल्प भारतावर विचारतायत दरवर्षी, जे काय आपण बघतोय त्यानुसार. ओके. आणि तिसरी पॉईंट जे काय रे बाबा, करंट रिलेटेड पॉईंट्स, जे काय बघा कुठलाही इयरबुक वगैरे जर बघितलात त्यामध्ये दिलेलं असतं की भारताचं जे काय आर्थिक घडामोडी म्हणून दिलेलं असते, मग त्यातलं तुम्ही जे काय, किंवा मग आपली परिक्रमा आहे त्या परिक्रमामधलं जे काय आर्थिक घडामोडी जे काय तेवढ्या तुम्ही करू शकता. मग त्या आर्थिक घडामोडीमधलं जे काय आहेत तर ते जर व्यवस्थित केलात, जसं आता विचारलंय की ATM बद्दल वगैरे, तर मग आर्थिक घडामोडी ज्या आहेत त्यावर एखादा प्रश्न येऊ शकतो. मग हा 15ला सोडून पण प्रश्न असू शकतो. ओके. मग आर्थिक घडामोडीमध्ये मग करे ज्याला आपण नोबेल वगैरे म्हणतो, मग आर्थिक क्षेत्रांतर्गत नोबेल कुणाला दिले, किंवा मग आर्थिक रिलेटेड जे काय येतील त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी बघणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे सगळे प्रश्न त्या ठिकाणी सुटतील. ओके. आणि लोकसंख्या जर म्हणलात, बघा लोकसंख्या हा टॉपिक जर म्हणलात तर मला म्हणायचं की लोकसंख्या हा वेगळं करू नका. जे मी तुम्हाला भारताचा भूगोल किंवा महाराष्ट्राचा भूगोल याची रणनीती देईल तेच करा. म्हणजे लोकसंख्येमध्ये लोकसंख्येची धोरणं, लोकसंख्येची टप्पे आणि लोकसंख्या ॲक्च्युली म्हणजे 2011ची जनगणना आहे, मग त्या जनगणनेनुसार मग काय मग एकूण लोकसंख्या, सर्वाधिक लोकसंख्या मग कुठं आहे. ओके. मग त्या एकूण लोकसंख्येमध्ये सर्वाधिक लोकसंख्याचे पहिले 3, मग सर्वात कमीचे पहिले शेवटचे 2 वगैरे, किंवा मग काय जन्मदर, मृत्यूदर हे बघायची गरज नाही जनरली, पण काय तुम्ही घनता, मग सर्वाधिक घनता कुठं आहे, सर्वात कमी घनता कुठं आहे, हे सगळेच पॉईंट. जसं मग ज्याला आपण काय म्हणतो जन्मदर असेल, किंवा मग काय बाबा तुम्हाला अजून काय बघावं लागेल, नागरीकरण असेल, म्हणजे असे सगळे पॉईंट जे आहेत मग त्या लोकसंख्या या टॉपिकमध्ये बघावं लागणार आहे. किंवा नागरीकरणावर लोकसंख्येचा परिणाम काय होतो, लोकसंख्या विस्फोट म्हणजे काय, किंवा मग काय लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी लोकसंख्या या टॉपिकमध्ये आपण तिथं जास्त डिटेल त्यामध्ये बघूया. ओके. मग या ठिकाणी बघा हे सगळे पॉईंट्स तुमचे मी या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. ओके. आणि लागलीच आपण बघा हे टॉपिक झाल्यानंतर भारतीय राज्यघटना जे काय आहे, पॉलिटी जे आहे, तर पॉलिटी आपण लवकरच घेणार आहोत. पॉलिटी नंतर मग आपण भूगोल घेऊया, आणि भूगोल नंतर मग जे काय उर्वरित जो काय विषय आहे तो आपण घेऊया. बघा तर या ठिकाणी आपण इकॉनॉमिक्स सगळं घेतलेलं आहे. आता त्यानंतर मात्र आपलं पॉलिटीचं मायक्रो अनालिसिस होईल. या ठिकाणी मी सगळं तुम्हाला जवळपास सांगितलेलं आहे. 26 जानेवारी 2024 पर्यंत ही टार्गेट बॅच ओपन असणार आहे मित्रांनो. ज्याला जॉईन करायचं त्यांनी करू शकता. ओके. निश्चिंत या बॅचचा फायदा होईल का? हो, फायदा होईल. ओके. तर बघा आपण जवळपास सगळ्या टॉपिकचं तुम्हाला त्यामध्ये अंतर्गत काय केलं पाहिजे हे सगळं मी डिस्कस केलेलं आहे. मग आता याच्यामध्ये मला वाटत नाही की कुठला पॉईंट तुमचा राहिलेला आहे. तर बँकिंग अंतर्गत वाटलंच तर अजून एक पॉईंट करू शकता. M1, M2, M3 जे आहेत त्याबद्दल थोडंफार बघून घ्या, म्हणजे त्याच्यावरही प्रश्न जर आला तर येऊ शकतो. बँकिंगमध्ये हे एक पॉईंट येऊ शकतो, M1, M2, M3 जे आहे. मग M3 मध्ये काय येते, M2 मध्ये काय येते, एखाद्या वेळेस विचारतात ते प्रश्न. तर तेही पॉईंट तो जनरली पैसा या टॉपिक अंतर्गत येतो, पण तो तिथेही बघू शकता तुम्ही. ओके. तर एवढं जर बघितलात तर मला वाटत नाही की याच्या बाहेर तुमचा प्रश्न जाईल. हे सगळं तुम्हाला इन डिटेल्स मी सांगितलंय, पण जास्त फोकस या इकॉनॉमिक्स यामध्ये जास्तीत जास्त कशावर द्याल तर तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलंय कोणत्या टॉपिकवर रे बाबा, सार्वजनिक वित्त आणि योजना याच्यावर जवळजवळ दरवर्षी 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. वाटलंच तुमची मागणी तशी असेल तर निश्चिंत हे दोन्ही टॉपिक पुन्हा एकदा मी सर्वांना लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबवर आपण घेण्याचा प्रयत्न करूया. योजना हा टॉपिक नक्कीच घेण्याचा प्रयत्न करेल. तुमची तशी मागणी असेल तर निश्चिंत मला मागणी करा आणि त्यानुसार मी लेक्चर निश्चिंत घेईल. म्हणूनच मी शेवटी बोलतो तसं की बाबा मागणी असेल, कारण शेवटपर्यंत ज्यानं व्हिडिओ बघितलाय तेच मागणी करते, तशी कमेंट करते, बरोबर. मग त्यानुसार आपण ते घेऊया. ओके. निश्चिंत सदैव तुम्ही माझ्या पाठीशी आहात त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. नक्कीच सदैव तुमच्या सेवेमध्ये राहील आणि जे काय तुम्ही मला उत्तुंग प्रतिसाद देताय त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या तमाम विद्यार्थ्यांचं मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.